सिम कार्डची पण कटकट आहे. उगाच कोणाला कळलं ना तर डोक्याला ताप व्हायचा. विक्रांत, तिचं पण ना कोणाचा फोन आहे? इथं असं का ठेवलंय? हॅलो, हॅलो. हे कोण बोलते? हॅलो, बोलतच नाहीये. हॅलो हॅलो. राणी, राणी, हॅलो. दुसऱ्याच्या फोनला हात लावायचा नसतो, एवढे मॅनर्स नाही तुझ्यात. सर ते इथं. चल निघ. सॉरी. वहिनी या ना. तुम्ही कशाला आला? मला बोलवायचं ना, मी आलो असतो. काय हवंय का? तुम्ही काय काम करताय का? नाही, ते आपलं असंच. बोला ना, काय काम होतं का? ते मला एक छोटीशी मदत पाहिजे होती. मदत काय वहिनी, ऑर्डर करा. बोला काय करू? मला हे दुरुस्त करून पाहिजे होतं. एवढंच ना, होईल की त्यात काय एवढं. हो का? बरं. पण वहिनी, हा काय हो, ह्या कॅमेऱ्यात काय तुमच्या दोघांचे खास फोटो आहेत का? अहो, ते सरांनी तिकडे छान छान फोटो काढले होते ना, ते आहेत ह्याच्यात. हो का? मला ना यातले फोटो सरांना द्यायचे होते. सरप्राईज द्यायचं होतं त्यांना. म्हणजे दादाला सरप्राईज देऊन खुश करण्यासाठी एवढं सगळं चाललंय? होईल ना दुरुस्त? होईल काय, होणारच. अहो, आमच्या वहिनी साहेबांनी ऑर्डर दिल्या म्हणल्यावर त्यांना व्हावंच लागेल. लगेच करतो दुरुस्त. हा. काय परिस्थिती काटकर? पोलीस आले होते. मग? हो, 100 प्रश्न विचारत होते. काय झालं, कसं झालं, कुठं झालं. काटकर, तू काय बोललास? एक शब्द नाही काढला साहेब. खोदून खोदून तेच विचारत होते. त्यांना मी सांगितलं मी विसरतो, मला आजार आहे. मग काय, गेले हात हलवत. गुड बॉय. पण रिस्क पण जास्त होती. आता कसं आहे, रिस्क जास्त म्हटल्यानंतर पैसे पण तेवढेच लागतात साहेब. कसं आहे साहेब, तुमचं सिक्रेट माझ्याकडे एकदम सेफ आहे. काटकर, तुझे पैसे 2 दिवसात मिळतील. थँक्यू. साहेब, एक विचारू का? बोल. नाही म्हटलं, मगाशी फोन लावला होता ना, तेव्हा कोणतरी बाई बोलले आणि तो आवाज मला ओळखीचा वाटला. कोणाचं असेल, तुला काय? कामाची काम ठेव. आई, थँक्यू सो मच. अरे थँक्यू काय त्यात? तुला एखादी गोष्ट हवी आणि मी नाही दिली, असं होईल का कधी? बरं चल, तू खाऊन घे, मी बरं होते तुला. उगाच परत हात दुखायला नको. छान वाटतंय ना? खरंच, रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला होता मला खूप. मॅडम, हे का आणलंय तुम्ही? तुला काय करायचंय? माझ्या लेकासाठी आणलंय मी ते.
अहो पण त्यांना आता हे सगळं चालणार नाहीये. तुला एकदा सांगून कुठलीच गोष्ट कळत नाही का? का मला पुन्हा पुन्हा शिकवतेस तू? मला कळतं, आई आहे मी त्याची. अहो मॅडम, पण डॉक्टरांनी नाही सांगितलंय. राणी, मीच सांगितलं होतं आईला आणायला. मला तेच खाऊन कंटाळा आला होता. पण असं कसं चालेल बरं? औषधं चालू आहेत की नाही? डॉक्टरांनी तुम्हाला पथ्य पाळायला सांगितले. हे असं तेलकट तुपकट खायचं नाही, मैदा कमी, हलकं खायचं है ना, मीठ कमी, साखर कमी, पालेभाज्या जास्त, डाळी, कडधान्य अशा गोष्टी खायला लावल्या तो, नाहीतर जखमा चिघळतील, ताकद मिळणार नाही. तुला काय जास्त अक्कल आहे का ग? काय सारखं डॉक्टर डॉक्टर? नाही, मला समजतंय. डॉक्टरांचं नाव पुढे करून तू माझ्याकडून आणि इंद्राकडून तुला जे हवं ना ते करू पाहतेस. पण मी गप्प बसणार नाही. माझ्या इंद्राला जे हवंय ना ते मी त्याला खाऊ पिऊ घालणार आहे, कळलं? मॅडम, पण आता ह्या परिस्थितीत त्यांनी हे जर खाल्लं तर तब्येत कशी सुधारेल त्यांची? त्यांना नाही चालणार का तुला नाही चालत आहे ग? तुला बघवत नाहीये ना माझ्या लेकाला मी भरवते ते? माझ्या हातून त्यांनी खाऊ नये म्हणून हे सगळं करतेस ना तू? ठीक आहे, तुम्हाला नाही ऐकायचं ना माझं? आपण डॉक्टरांना विचार. ठीक आहे, डॉक्टरांशी बोला तुम्ही. थांबा, मी फोन लावते. कशाला? हॅलो डॉक्टर, इंद्रजीत सरांना आता काय पथ्य चालू आहे? त्यांना घरातलं जेवण द्या आणि वेळेवर व्यायाम करायला सांगा. आणि त्यांनी हे असं पिझ्झा, बटाट्याचे चिप्स, कोल्ड ड्रिंक प्यायलेलं चालणार आहे का? नाही, असलं काही देऊ नका. त्याने त्यांची अजून तब्येत बिघडेल. थँक्यू हा डॉक्टर. बघा, लक्षात येते तुझं काय चाललंय ते, पण हे सगळं मी सहन करणार नाहीये, लक्षात ठेव. सर काय हवंय का तुम्हाला? झोपली होती नाही, कसं कळतं हिला? पण आता काय सांगू, मला वॉशरूमला जायचंय. आधाराशिवाय कसा जाऊ मी? राणी, ते ऍक्च्युली मला काय हवंय तुम्हाला? मला पाणी पाहिजे का तुम्हाला? नाही, पाणी नकोय मला. मला बाथरूमला जायचंय का तुम्हाला? हो. जा ना मग. अगं, तुझ्या सपोर्ट शिवाय कसं जाऊ शकेन मी? अहो कसं जाऊ म्हणजे? जा तुमचं तुम्ही. असं कसं जमेल मला? आता मला काय माहिती? तू हेल्प कर ना मला. मी कसं काय करू मदत? मला पण लागले ना, दुखतंय लय. मला नाही जमणार. ठीक आहे, नाही जमणार तर नको करूस. मी बघून घेईन काय करायचं ते.
सावकाश सर, ते भिंतीला जरा मागा. बघा, मी जर तुम्हाला मदत केली असती तर तुम्ही हा प्रयत्न कधी केला नसता. काय रे, काय झालं? लागलं नाही ना तुला? नाही आई, काही नाही झालं. हे पडलो होतं. अगं मी बाथरूमला जाण्यासाठी उठायचा प्रयत्न करत होतो, थोडा धडपडलो, पण राणीने सावरलं मला. सावरायची गरज का लागली तुला? तिला माहितीये ना तू एकटा बाथरूमला जाऊ शकत नाही. मी एवढं माहित असताना पण उठली नाही ना ही? ऍक्च्युली राणी झोपली होती म्हणून नाही उठवलं. तेच म्हणते मी, उठवायची गरजच का लागते? लक्ष द्यायला नको का? पेशंट जवळ जो माणूस थांबतो त्याचं लक्ष असायला हवं ना. आबांनी तिला इथे का थांबवलंय? तुझी काळजी घ्यायला ना. मग ते कामही जर काही इच्छाच्याने होत नसेल ना तर चालतीय घरातनं. आई एवढं काही झालेलं नाहीये. अगं ती काय बोलताय तुम्ही? इंदिरा सांगतोय ना, त्याने नाही उठवलं राणीला, तर तिची काय चूक आहे? अहो, तिला जबाबदारी दिली ना याची काळजी घ्यायची. मग त्यात ती कमी पडली तर तिला तिची चूक दाखवून द्यायला नको? काय उपयोग आहे तिला खोलीत ठेवून? आई एवढं काही झालेलं नाहीये. मी व्यवस्थित आहे. वाह, नाही आधी हे घेतच होते, आता तूही तिची बाजू घेणार आहेस का? पाठीशी घालणार आहेस तिला? त्या असं जर का डोक्यावर चढवलं ना तर मग काय, हिला रानच मोकळं आहे. तुम्ही आता काही बरळताय. तुमचं मुलगा सांगतोय ना तुम्हाला, राणीला झोप लागली होती म्हणून त्याने नाही उठवलं, तर तिची काय चूक आहे? आणि डॉक्टर काय म्हणाले इंद्राला? त्यानं स्वतःची कामं स्वतः करायला हवीत. तो प्रयत्न करतोय, तो करू दे ना. आणि राणी आहे त्याला सांभाळायला. तो म्हणाला ना तेच त्याला सावरलं म्हणून. मग तुम्हाला कळत का नाहीये? तुम्हाला कळत नाहीये? बरं, त्यांना आराम करू दे, आपण जाऊया. चला, माझा ऐका. चला चला. राणी बाळा, मालतीचं बोलणं मनावर नको घेऊ. आणि तुम्ही दोघं एकमेकाची काळजी घ्या आणि आराम करा आता. हा इंद्रा बाळा, झोप शांत आता. चिकू. हा, आणि राणी काही लागलं ना तर मला कॉल कर.
बाय, गुड नाईट. गुड नाईट. मला ती कधी कळणार आहे तुम्हाला? राणी इंद्राला जीवापाड जपते, तरी तुम्ही उगीच बोलता तिला. मी उगाच बोलत नाहीये. तुम्हाला काय वाटतं मला माहित नाही, आणि आता मला फरकही पडत नाही. पण ती राणी माझ्या लेकाची काळजी घेऊ शकत नाही आणि घेऊ शकणार नाही, हेच खरंय. असं नाहीये हो. असंच आहे. हे बघा मालती, डॉक्टरांनी इंद्राला हालचाल करायला सांगितली आहे. मग ती हालचाल त्याने स्वतःची स्वतः केली, तर बिघडलं कुठे? पुन्हा तेच. करेल ना तो प्रयत्न, पण घाई का करताय? का सगळे त्याच्या हात धुवून मागे लागलाय तुम्ही? त्याला त्रास होतोय, त्याला जमत नाहीये, तरी तुमचं चालूच आहे. अहो, तो प्रयत्न करेल तेव्हा बरा होईल ना लवकर. हो, तुम्हाला त्याच्या जखमा दिसत नाहीयेत का? डॉक्टर काय म्हणालेत? फ्रॅक्चर आहे त्याला, नसा दबल्या गेल्यात. आता हे सगळं नॉर्मल व्हायला थोडा वेळ लागेल ना. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, तो जेवढं लवकर स्वतःचं स्वतः करेल ना, तेवढं त्याच्याकरता चांगलं आहे. तुम्हाला त्या राणी पुढे दुसरं काही दिसतच नाहीये. स्वतःच्या मुलाला होणारा त्रासही दिसत नाहीये. तर या सगळ्यातनी राणीची बाजू घेतली कुठे? मी फक्त एवढंच म्हणालो ना, इंद्रानं स्वतःच्या गोष्टी स्वतः करायला हव्यात. तुम्ही काही म्हणा, पण मला माहितीये त्या राणीमुळे माझ्या इंद्राचा त्रास अजून वाढणार आहे. उलट राणीमुळे इंद्रा स्वतःच्या पायावर लवकर उभा राहील, आणि तुम्ही बघाल तो स्वतःच्या पायानं तुमच्याकडे चालत येईल. हे सगळं राणीमुळे शक्य होईल. कळते का तुम्हाला? राणी 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 हात पुळका आलाय ना तिचा. पण ती राणी काय चीज आहे ना, हे मला चांगलंच माहिती आहे. तिच्यावर लक्ष ठेवायलाच पाहिजे. सर, काय होतंय? इंद्रजीत सर, सर. उठ तिथून. इथल्या कुठल्याच गोष्टीवर तुझा काही हक्क नाहीये. पुन्हा माझ्या बेडवर दिसलीस ना, तर याद राख. सर, सर काय होतंय? हे बघा, तुम्ही शांत व्हा. शांत व्हा. पास काही नाही होणार आहे. बस काही नाही होते. शांत व्हा सर, शांत व्हा. मला काहीच जमत नाही, काहीच ठीक नाही होणार. मला जातो बाथरूमला जाता नाही आलं, स्वतःच्या पायावर उभं राहता नाही, खाता नाही येते. मला कसं सर्वाइव्ह करणार राणी? मला काहीच समजत नाही. सर तुम्ही खूप त्रास करून घेतलाय. बघा, शांत व्हा. असं काहीच होणार नाही. हा, सगळं जमणार आहे तुम्हाला. नाही जमत आहे ना. स्वतःच्या हाताने खाता नाही आलं, स्वतःच्या पायावर उभं नाही राहता आलं. हे बघा, आता हे सगळं जमत नाही, पण कधी जमणारच नाही असं नाहीये ना. तुम्हाला सगळं करता येणार आहे सर. हे बघा, तुम्ही जर प्रयत्न करत राहिलात ना, तर सगळं पहिल्यासारखं होणार आहे. हा, सगळं जमणार आहे तुम्हाला, आणि मी आहे ना तुमच्या सोबत कायम.
पास आता शांत व्हा, नका त्रास करून घे. काय झालं? झोप येत नाहीये का? नीज माझा नंद लाला, नंद लाला रे, नीज माझा नंद लाला, नंद लाला रे. सरांच्या हातापायाला लागलंच आहे, पण मनाला पण धक्का बसला, म्हणून ते असे खचून गेले. त्यांना बरं वाटायला त्यांच्या मनानं उभारी घेतली पाहिजे. राणी, तुला कंबर कसावीच लागेल.